नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपयांचा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। अखेर हा दिवस कोणता असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा आधी स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि आपल्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, शेती हा भारताचा आत्मा आहे आणि शेतकरी हा या देशाचा कणा आहे। मात्र गेल्या काही दशकांमध्ये निसर्गाचा लहरीपणा, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे बळीराजाचे जीवन अधिक कठीण बनत चालले आहे। या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हातात घालून एक भक्कम योजना आखली आहे, जी महाराष्ट्रातील शेती करणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी एक वरदान ठरत आहे। दोन्ही योजना एकच उद्देश, शेतकऱ्यांना उभारी देणे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या महत्त्वाकांक्षी योजनेस महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी या नव्या योजनेची जोड दिली आहे। या दोन्ही योजना एकमेकांना पूरक असल्याने शेतकऱ्यांना होणारा लाभ दुप्पट झाला आहे। ज्या राज्यात काळी शेतकरी केवळ मदतीसाठी दारोदार भटकत होता, त्याच महाराष्ट्रात आज थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत। हे दोन्ही सरकारांमधील समन्वयाचे एक उज्ज्वल उदाहरण आहे। मित्रांनो, केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये दिले जातात, जे 2-2 हजार रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केले जातात। याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारकडूनही नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 6000 रुपये म्हणजेच 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जातात। दोन्ही हप्ते साधारणतः एकाच कालावधीत येत असल्याने शेतकऱ्याच्या खात्यात एकाच वेळी 4000 रुपये जमा होतात। वर्षभरात हा एकत्रित आकडा 12000 रुपयांपर्यंत पोहोचतो, जो छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे। डीबीटी तंत्रज्ञानाने बदलले वाटपाचे चित्र। मित्रांनो, पूर्वी सरकारी मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक अडथळे येत असत आणि त्यात गैरव्यवहाराच्या तक्रारीही होत्या। मात्र थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतात। या प्रक्रियेत कोणताही मध्यस्थ नसल्याने पारदर्शकता आली आहे आणि भ्रष्टाचाराला आळा बसला आहे। सरकारच्या या डिजिटल दृष्टिकोनाने बळीराजाच्या हक्काचे पैसे त्याच्या हातात वेळेत पोहोचण्याची हमी मिळाली आहे। या योजनांचा लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी सरकारने अपात्रतेचे काही स्पष्ट निकष निर्धारित केले आहेत। ज्या कुटुंबात एखादा सदस्य आयकर भरत असेल किंवा मोठ्या सरकारी पदावर कार्य करत असेल, तशा कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळत नाही। नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, विधिज्ञ, अभियंते आणि सनदी लेखापाल यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे। 10,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन घेणारे निवृत्ती शासकीय कर्मचारी तसेच ज्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन नाही असे कुणीही या योजनेत पात्र ठरत नाहीत। या निकषांमुळे मर्यादित निधीचा वापर खऱ्या अर्थाने गरजूंसाठी होतो आणि संसाधनांचा अपव्यय टाळतो। अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते की आपण पात्र असूनही हप्ते वेळेत येत नाहीत किंवा मध्येच बंद होतात। याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण राहणे किंवा अपूर्ण राहणे। ई-केवायसी म्हणजेच आधाराद्वारे ओळख प्रमाणीकरण पूर्ण झाले नसेल तर सरकार शेतकऱ्याची खातरजमा करू शकत नाही आणि हप्ता अडकतो। त्याचप्रमाणे जमिनीच्या नोंदणीच्या पोर्टलशी अनुबंध न झाल्यास किंवा बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत नाही। या तीनही गोष्टी वेळेत पूर्ण केल्यास हप्ते अखंडितपणे येत राहतात। ई-केवायसी ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे। शेतकरी पीएम किसान या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या आपला आधार क्रमांकाद्वारे ओळख प्रमाणीकरण करू शकतात। ज्यांचा स्मार्टफोन वापरणे शक्य नाही त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच जनसेवा केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते। ई-केवायसीला लागणारा वेळ अत्यल्प असतो आणि त्यासाठी केवळ आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे पुरेसे आहे। ग्रामपंचायत कार्यालयातूनही काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे। मित्रांनो, लँड सीडिंग म्हणजेच तुमच्या शेतजमिनीची नोंद म्हणजेच 7/12 उतारा पीएम किसान पोर्टलवर अधिकृतरित्या जोडणे ही प्रक्रिया महत्त्वाची आहे, कारण तुम्ही खरोखरच जमीनधारक शेतकरी आहात याची सरकारला खात्री याद्वारेच होते। तलाठी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे काम पूर्ण करता येते आणि डिजिटल 7/12 असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आणखीच जलद होते। ज्यांच्या अर्जात लँड सीडिंग नो असे दिसत असेल त्यांनी त्वरित जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे। आपला हप्ता आला की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता बँकेत जाण्याची किंवा कुणाला विचारण्याची गरज नाही। pmkisan.go.in या
अधिकृत संकेतस्थळावर नो युअर स्टेटस या पर्यायावर जाऊन नोंदणी क्रमांक टाकल्यास सर्व हप्त्यांचा तपशील समोर येतो. PFMS या पोर्टलवरूनही DBT स्थिती तपासणे शक्य आहे. मोबाईल ॲपद्वारे ही स्थिती अधिक सोयीस्करपणे मिळवता येते आणि त्यात कोणताही शुल्क आकारला जात नाही. केवळ योजनेत नाव नोंदवणे पुरेसे नाही, तर आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे कर्तव्य आहे. वर्षातून किमान एकदा आपल्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासणे हवे, जेणेकरून कोणतीही त्रुटी असेल तर ती वेळेत सुधारता येईल. गावातील इतर शेतकऱ्यांनाही या योजनांची माहिती द्या, कारण अनेक जण योजनेबद्दल अनभिज्ञ असल्याने लाभापासून वंचित राहाल. कृषी सेवा केंद्र, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. PM किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे एकत्रित वार्षिक अनुदान म्हणजेच केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्याच्या सन्मानाची आणि त्याच्या योगदानाची शासनाभोल केलेली पोचपावती आहे. ज्या हातांनी आपल्याला अन्न मिळते त्या हातांना आधार देण्याचे काम या योजनांनी सुरू केले आहे. मात्र या योजनांचा खरा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक पात्र शेतकरी यात नोंदणी करत असेल आणि त्याचे सर्व तांत्रिक पूर्तता आणि सहज असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक बळीराजांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे आणि आपल्या हक्काचे पैसे वेळेत मिळवावेत.